आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। उल्हासनगरमधील चांदणी डान्स बारवर महापालिकेने महिन्याभरात दुसऱ्यांदा कारवाई केली। 9 जुलै रोजी हा बार पाडल्यानंतर पुन्हा एकदा बारमध्ये अवैध बांधकाम करण्यात आलं होतं। त्यावर महापालिकेने आज पुन्हा एकदा कारवाई केली। या कारवाई दरम्यान बार चालकाने पालिकेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी 5 लाख रुपये घेऊन ही कारवाई केल्याचा खळबळजनक आरोप केलाय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उल्हासनगरमधील अनधिकृत डान्स बारवर महापालिकेने धडक कारवाईची मोहीम सुरू केली होती। यामध्ये 9 जुलै रोजी चांदणी डान्स बारवर कारवाई करत अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं होतं। मात्र यावेळी डान्स बार चालकाने पालिकेच्या अधिकाऱ्यांशी मोठी हुज्जत घालत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी 5 लाख रुपये घेऊन ही कारवाई केल्याचा आरोप केलाय। तसेच डान्स बारला कुलूप असताना महापालिका कर्मचारी कुलूप तोडून आत शिरले आणि गल्ल्यातले पैसे देखील चोरीला गेले असाही आरोप डान्स बार चालकाने केलाय। डान्स बार चालकाने महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी घातलेली ही हुज्जत कॅमेऱ्यात कैद झाली। त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस कारवाई होण्याची देखील शक्यता व्यक्त होते। दरम्यान याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाहीये। 5 लाख लिया, 5 लाख तुम लोग सब लोग इधर का तोड़ने के लिए। अभी वापस क्या तोड़ा? सबको तोड़ना है क्या? सबको तोड़ना है? आज का सबको तोड़ना चाहिए। हाँ 5 लाख लिया वापस बनाने के लिए। हमने इतना वापस बनाने के लिए तुम्हारा क्या उसका नाम क्या साहब का? गणेश सिंपी साहब। गणेश सिंपी से 5 लाख लिया है। बोलो अभी। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।